मार्केटिंगच्या फनेलमध्ये कस्टम अवेअर झाला की तो इन्फ्लुएन्स होतो आणि इन्फ्लुएन्स झाला की तो कन्सिडर करायला सुरू करतो. नंतर तो कंपॅरिझनच्या मूडमध्ये आल्यानंतर तो कन्वर्ट होतो. एकदा का तुमच्या फनेलशी जोडला गेला की त्याला तुमच्याबद्दल ट्रस्ट निर्माण होतो आणि नंतर तो परत तुमचा बिझनेस करायला लागतो आणि नंतर तो रिलेशन तुमच्याशी बिल्ड करायला लागतो. तुमच्याशी नंतर तो कायम एंगेज होऊन तो तुमचा लॉयल कस्टमर होतो. ही झाली मार्केटिंगची ती प्रोसेस आहे. ही झाली आणि नंतर ह्या मार्केटिंगच्या फनलची टेक्नॉलॉजी. हीच टेक्नॉलॉजी तुम्ही जर निजी जीवनातसुद्धा दररोज वापरले तर तुम्हाला नक्कीच 100% रिझल्ट मिळेल, यात दुमत नाही. प्रत्येक बिझनेसमॅननी स्वतःचे मार्केटिंग फनेल बनवणे आवश्यक आहे. तुम्ही जर नाही बनवले तर तुम्ही दुसऱ्या कुणाच्या फनेलचा घटक व्हाल आणि हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुमचे फनेल बनवायचे आहे. त्यामुळे तुमच्या कस्टमरची जर्नी कळेल. कारण मार्केटिंगमध्ये डिजिटल मार्केटिंग इज अबाउट अंडरस्टँडिंग ह्युमन बिहेवियर अँड ह्युमन पॅटर्न. हे केलेस तरच कस्टमर तुमच्या मायाजलामध्ये अलगत येईल व इन्फ्लुएन्स होईल, एंगेज होऊन बिझनेस करेल. एकदा का कस्टमर बनला तर त्याला ॲट्रॅक्ट, ऑफर्स, बोनस देऊन बिझनेसमध्ये तुमचा लॉयल कस्टमर बनवायचे आहे. त्याच्याशी एंगेज व्हायचे आहे. त्याच्याशी संपर्कामध्ये राहून त्याच्याशी फोन वरचेवर करून ते रिलेशन बिल्ड करायचे आहे. बिझनेस सोडण्याचा जर काही कुणी तुमच्या कस्टमरने विचार केला तर परत तुम्हाला त्याला सोडायचे नाही. त्याच्याशी तुम्ही लॉयल व्हायचे आहे. तुम्ही आता जर डिजिटल मार्केटिंगचे उच्च दर्जाचे ज्ञान प्राप्त केले आहे आणि तरबेज झाला आहात आणि ही टेक्नॉलॉजी वापरूनच तुम्ही ते डिजिटल मार्केटिंगचे उस्ताद आहात हे सिद्ध करायचं आहे. त्याकरता मार्केटिंगचे अस्त्र म्हणजे फॉर्म्युला कायम लक्षात ठेवायचं आहे. नुसते लक्षातच नाही तर ते इम्प्लिमेंट पण करायचं आहे आणि तो फॉर्म्युला आहे